नमस्कार, मी सत्यविजय नाईक, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या फोंडा तालुक्यातील आणि विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते आज या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आपण बघतोय मागच्या काही दिवसांमध्ये देशभरामध्ये अल्पवयीन मुलींवर विविध अत्याचार होत आहेत, अशा घटना सातत्याने पुढे येत आहेत। अगदी गोव्यात सुद्धा मागच्या 2 दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं, मग ती कोलवाळमधील असू दे किंवा वास्कोमध्ये असू दे, अगदी अल्पवयीन अशा 5-5 वर्षांच्या 6-6 वर्षांच्या मुलींवर अशा प्रकारचे अत्याचार झालेले आहेत। त्यामुळे या घटनांकडून आपण बघतो की आत्ताच गोव्यामध्ये जी असेंब्ली झाली यामध्ये सुद्धा जी आकडेवारी सांगितली की मागच्या 5 वर्षांमध्ये गोव्यामध्ये जवळजवळ 260 पेक्षा अधिक अशा प्रकारच्या अल्पवयीन मुलींच्या संदर्भात घटना घडल्या, परंतु केवळ 4 जणांवर कारवाई झाली। लक्षात घ्या, अशा प्रकारच्या माध्यमातून जर का कुणाला तरी याचा धाक बसेल का हो, तर या दृष्टीने हिंदू जनजागृती समिती आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो आहोत की जे कोण धर्मांध आहेत, अशा प्रकारचे बलात्कारी आहेत, त्यांच्यावर कठोरात कठोर अशा प्रकारची शिक्षा करण्यात यावी। या माध्यमातून आम्ही सरकारकडे मागतो की फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हे सगळे गुन्हे जे आहेत तर त्यांची चौकशी व्हावी। त्याचबरोबर आज लव्ह जिहादच्या माध्यमातून शेकडो मुलींना आज या विविध माध्यमातून फसवणूक त्यांची केली जाते आणि यांना या लव्ह जिहादमध्ये बळी पडल्या जातात। मध्यंतरीत NCBR याचा जो एक रिपोर्ट समोर आला होता, तर गोव्यातून दर 3 दिवसानंतर 2 महिला गायब होत आहेत। तर ही भयानक आकडेवारी पाहता सरकारने या संदर्भात गंभीरतेने याची दखल घ्यावी आणि या अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत तर त्या रोखण्यासाठी तत्परतेने जे कोण संबंधित आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा प्रकारची या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो आहोत। त्याचबरोबर आज सरकारने विविध पाठ्यपुस्तक शाळांमधून आज आपले जे युवती आहेत तर त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण मिळावं, त्यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावं, अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। परंतु प्रत्यक्षात मात्र आज अशा प्रकारची कोणतीही कृती झालेली दिसत नाही। त्यामुळे आम्ही सरकारला आवाहन करतो की अशा प्रकारची ही जी घोषणा झाली आहे तर त्या घोषणेवर त्वरित अंमलबजावणी व्हावी। प्रत्येक शाळांमधून युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावेत आणि त्यांना हे स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात यावं, अशा प्रकारची योजना सरकारने त्वरित राबवावी, अशी आम्ही मागणी या माध्यमातून करत आहोत। धन्यवाद। निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, तसेच इथं जिल्हाधिकाऱ्यांना पण देणार आहोत। आणि काय कार्यक्रम असेल या संदर्भात? या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची भाग आहे की ही जी मानसिकता आहे तर ती मानसिकता खेचून काढणं आणि हिंदू समाजामध्ये जागृती करणं। तर याच दृष्टीने आम्ही गेली वर्षभर आणि पुढे सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या विद्यालयांच्या माध्यमातून असू दे किंवा वेगवेगळ्या जाहीर कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही हिंदू समाजाला या लव्ह जिहादच्या विषयी सातत्याने जागृत करू आणि हिंदू तरुणींना समितीच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात। तर आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपणही अशा प्रकारच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी व्हावं, आपल्या मुलांना या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी करून घ्यावं, एवढी या माध्यमातून आमचे प्रयत्न आहेत।